नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुड मॉर्निंग. 10 जून रोजी लागवड केलेल्या वाल घेवडा ARDL 183 नंबर अंकुर कंपनीचा हा वाल बघा. कंप्लीट आज 12 जुलै आहे. 1 महिना झाला. आज बरोबर 1 महिन्यात बघा वेल पण पडलेत. हे दिसत आहेत वेल वगैरे सुटलेत. एकदम जबरदस्त वाढ चांगलेली आहे. वेल बघा माझ्या जवळजवळ बघा दाखवतो तुम्हाला. वेल अशा पद्धतीनं 3-3.5 फूट हाईट गेलेली त्याची. आज काठी लावायला 5-6 गडी आहेत. तर मी तुम्हाला ह्याची माहिती सांगतो की हा घेवडा बारकाईनं बघा. मी सगळं तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा 6x2 वर मी 1.25 किलो पाकिट, म्हणजे पावशेरचं एक पाकिट असतं अंकुरचं. 750 रुपये किंमत आहे. साधारण 3,500 रुपये मला लागले हे 1 एकर क्षेत्र लावायला. पण एकदम आर्ली पीक, क्रॉप स्टेज, लवकर पैसे देणारे पगारासारखं पीक आहे म्हणून मी ह्याची निवड केली. पाऊस नसताना पण डेअरिंग केलं. आणि बारकाईने पाहू शकता 6x2 वर लागवड केलेली. आणि काट्या जवळजवळ मी सेकंड हँड, मला एका टॅमॅटोच्या बागायतदाराच्या मला काट्या मिळाल्या. तर मी त्या काट्यासुद्धा जवळजवळ 1200-1300, 11-12 काट्या आणल्या. काय जुन्या काट्या होत्या पण त्या खराब झाल्या 2-3 वर्ष हे केल्यामुळं. तर हे पाहू शकता. आज संध्याकाळी 4 गाड्यांनी काठी वगैरे रवली की मी त्याचा पण व्हिडिओ टाकेल. पण शेतकऱ्यांना हमखास गॅरंटेड पैसे देणारे पीक आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी ARDL 183 इतर हायब्रिड वाहनाच्या पाकिटाला 8-10-15 हजार घालण्यापेक्षा 3-3.5 हजारात एकराचा खेळ होतो. ते जबरदस्त पीक आहे. हे बघा मी आता आज गडी बघा आता थोड्या वेळात येतीलच. मी तार पण सेकंड हँड घेतलेली आहे. साधारण मला सगळं बजेट 12,000 रुपये गेले माझ्या. आणि ही माझी स्वतःच्या घरचे कळक आहेत. ते पण 300-400 कळक मी एक्स्ट्रा आणून ठेवलेले आहेत. कारण की महत्त्वाचा मांडव आहे. ह्याचा मांडव असला तरच पीक चांगलं येऊ शकतं. हे आपला ट्रॅक्टर आहे शेतीच्या कामासाठी. ही तार आहे. तर कुणालाही काही नवीन घेवडा लागवड करायची असली तर साधारण एकरी 50-1 हजार रुपये खर्च येतो चालू होईपर्यंत. तर 50 रुपये लावायची तयारी असली, कारण की साधारण बघा 3,500 रुपये नांगरट, रोटावेर, सरी सोडणे म्हणजे बेड, बेसल डोस, औषधं, तार, काठी, मजुरी, पहिलं भांगलन. तर साधारण तुम्हाला 50 रुपये हातात असले 1 महिन्याच्या आतच 50 रुपये लागतात. ते आत्तापर्यंत बघा माझे सगळं पूर्ण केलं मी. आत्तापर्यंत मी कंप्लीट 50 रुपये घालवले हे एका शेताला. आणि अजून एक 20-22 दिवसानं आपलं अर्निंग चालू होईल. पण हे अर्निंग असं आहे बघा की 10 जूनला चालू केलं, 10 जुलै 10 ऑगस्टला चालू होईल. 10 ऑगस्टला हे चालू होईल. पाहू शकता तुम्ही. 10 ऑगस्टला चालू झालं की साधारण मार्च एंडपर्यंत बघा नो टेन्शन. आणि त्यावेळी मग परत दुसरं एखादं मार्च एंडला उन्हाळ्यात एखादं पीक घ्यायचा माझा दुसरा विचार आहे. त्यासाठी हे खाली पण मी 1 एकर वांगं लावलेलं आहे. तर शेतकऱ्यांनी नुसतं कॅश क्रॉप केली पाहिजे. कारण की हे जे 40-42 तोडे पण होतात. कारण की माझ्या जुना अनुभव आहे ह्याचा. फक्त एवढं की शेतात कुठं घाण येऊन द्यायची नाही, औषधं वगैरे मारणे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर तिकडं बघा एक वांगं पण लावले, म्हणजे दोन्हीचा पण हे होईल. मी जास्त सगळी शेती पेरण्यापेक्षा जेवढ्याला पाणी ठिबक आहे तेवढ्याचाच वापर करून हे केलेलं आहे. साधी औषधं आहेत. काय भीतीचं काही नाही. घेवडा किडतो असं काय नाही. 8-10 दिवसात एखादा स्प्रे घेतला आहे. सिंगल फेजवर माझं 2 एकर बागायचं चालतं. नमस्कार, थँक्यू.